पनवेल में लगातार हो रही बिजली कटौती को लेकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रामक हो गई है। नागरिकों की समस्याओं को लेकर मनसे कार्यकर्ताओं ने महावितरण के खिलाफ प्रतीकात्मक अंतिम यात्रा निकालकर जोरदार विरोध प्रदर्शन किया। इस दौरान बार बार बाधित हो रही बिजली आपूर्ति, बढ़ते बिजली बिल और अधिभार के मुद्दे पर महावितरण के कामकाज पर सवाल उठाए गए। मनसे ने चेतावनी दी है कि यदि जल्द ही बिजली व्यवस्था में सुधार नहीं हुआ तो आने वाले दिनों में और तीव्र आंदोलन किया जाएगा। अंत्ययात्रेमध्ये तुम्ही सहभागी झालेला आहेत? व्हावंच लागणार। ॲक्च्युली प्रत्येक नागरिकांनी व्हायला पाहिजे, कारण सगळ्यांनाच त्रास होतो। आपण तो न्यू पनवेल म्हणजे गावच्या ठिकाणी तर काय होत असेल तर एकदम खंडित करतात, प्रत्येक क्षणाक्षणाला खंडित होतात। वीज बिला तर यांची एवढी असतात की विचारूच नका। म्हणजे काय यांचा स्मार्टपणा चाललाय आम्हाला माहिती नाही। कुठल्या स्मार्ट मीटरनी हे लोक इतकी बिलं स्मार्टपणे वाढवतायत। यांच्याकडे काय घेऊन गेलं तर तुमच्याकडे इतकी इक्विपमेंट आहेत म्हणून तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू वाढलेल्या आहेत म्हणून तुमची बिलं येतात, ही कारण देतात आम्हाला। पण तीच इलेक्ट्रिक वस्तू तुमचा सारखा खंडित होण्यामुळे ते इलेक्ट्रिक वस्तू बंद पडतायत। म्हणजे नागरिकांना तोही एक फटका बसतोय सगळा खर्चिक। तुमची बिलं खर्चिक आहेत, परत हा वरचा जो इक्विपमेंट जे खराब होतात त्याचा जो खर्च बसतो तो पण एक जास्त आहे। म्हणजे नागरिक सगळ्या बाजूनी अगदी त्याचा कुचंबणा झालेली आहे। एका बाजूला 1 महिन्याचं बिल भरलं नाही तर वीज खंडित केली जाते आणि दुसऱ्या बाजूला सातत्याने वीज पुरवठा खंडित केला जातो। ऑफकोर्स होतोच आहे। म्हणजे मला कळतच नाही की ह्यांच्याकडे एक तर मॅनपॉवर कमी आहे। जर कुठे खंडित झाला तर ह्यांची माणसं किती येतात, 1 किंवा 2। प्रॉब्लेम एवढा मोठा असतो आणि जर त्यांचा टायमिंग झाला की ती माणसं निघून पण झाली। रात्रभर हा आपला नागरिक आहे ना, सामान्य नागरिक हा अंधारात असतो आणि आता उष्णता किती वाढली आहे। माणूस राहतो का? सामान्य माणूस पंख्याखाली पण राहू शकत नाही, इतकी गरमी वाढलेली आहे। इशारा आहे आमचा की तुम्ही एकतर तुमची सिस्टम बरोबर करा, मॅनपॉवर वाढवा, इक्विपमेंट वाढवा आणि जे काही आहे ना, मग तुम्ही तुमची बिलं काय आहेत ती तुमची युनिट वाढतायत। कुठल्या ह्याने तुम्ही युनिट वाढवताय? माणसाचे पगार कमी आहेत, त्यांच्याकडे पैसे नाहीयेत आणि तुमची युनिट वाढत चालली आहे। तुमची सेवा नाहीये पुरेशी आम्हाला, मग कुठल्या ह्याने तुम्ही युनिट वाढवता? महिलांना जास्त त्रास होईल। ऑफकोर्स त्रास। आम्हाला जेवण बनवायला किती त्रास होतो, त्यांना म्हणावं या आणि एक चपाती करून बघा। गरमीमध्ये किती हालत होते आमची, ती जेवण करून बघा। मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी एक मुख्यमंत्री म्हणून एक पदभार आहे, त्याच्यानंतर त्यांच्याकडे गृह खातं आहे, त्यांच्याकडे वीज पुरवठ्याचं खातं आहे। असं असताना आता राष्ट्रवादीचं आर्थिक खाते घेतलेलं आहे। म्हणजे हा हव्यास आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी हँडल न झाल्यामुळे नागरिकांना होणारा त्रास कसं आहे, वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट काढायचे आणि त्यातून पैसे कमवायचे, बाकी नागरिकांचे जे हाल होतील ते होऊ दे। हे मीटरमध्ये स्मार्ट झालेत पण लोकांना विद्युत पुरवठा करण्यामध्ये स्मार्ट नाही आहे। ते लोक पहिलं ते स्मार्ट केलं पाहिजे, नंतर विद्युत पुरवठा त्यांनी मीटर स्मार्ट केले पाहिजेत। आणि आता आम्ही शासनाला ही मागणी करणार आहे की हे जे सरकार का विद्युत पुरवठा खंडित होतोय याच्यासाठी यांनी ग्राहकांना 50% डिस्काउंट दिला पाहिजे। तुमचं बिल जर 1000 येत असेल तर 500 रुपयेच घ्यायचं। तर जर तुम्ही विद्युत पुरवठा बरोबर करत असाल तरच तुम्ही बिलं व्यवस्थित घ्या। तर बिलं तुम्हाला बिलं घेताना तुम्ही बरोबर घेता आणि द्यायचे 1 महिना जर बिल भरलं नाही तर तुम्ही विद्युत मीटर काढायला येता। मग तसंच तुम्ही इथे जेव्हा लाईट येत नाही, रोज 3-3, 4-4 तास तुम्ही लोड शेडिंग करता काय, तेव्हा तुम्ही लोकांना काय नाही बोलायला की जाऊ दे चला तुमच्या तसाच प्रकार आहे, पण त्याच्यापेक्षा भयानक प्रकार आहे। तो टोल परवडला पण हे परवडत नाही। शेवटी लहान मुलं आहेत घरी, वयस्कर वृद्ध आहेत, रात्री 1-1, 1:30 वाजता सकाळी रात्री लाईट घालवतात, ते सकाळी लाईट येते। कशा लोकांनी राहायचं? शेवटी लोक रस्त्यावर येतात, रस्त्यावर येऊन हवा खातात। आता या अंत्ययात्रेतून जर नाही सुधारलं तर काय करेल मग? अंत्ययात्रेतून जर सुधारलं नाही तर जे करायचं ते मनसे स्टाईलमध्ये आम्ही करू, हे त्यांना माहिती आहे आम्ही काय करू शकतो। यावेळी आम्ही त्यांना निवेदन देणार आहे, पुढच्या वेळी आमचं आंदोलन हे मनसे स्टाईलच असेल।